माझ्या कथेचे नाव आहे प्रारब्ध. कोल्हापुरात आम्ही शिवाजी पेठेत राहत होतो त्यावेळची ही गोष्ट आहे. अंगात मळका शर्ट, ढगळ पॅन्ट, थोडी फाटलेली, पायात तुटकं चप्पल, केस पांढरे पिकलेले पण त्याला कंगवा कधी न लावलेला, दाढीचे खुंट वाढलेले अशी व्यक्ती मला आमच्या दारातून जाताना दिसायची. मी दारात असलो तर ती थांबायची. सर, एक 10 रुपये द्या ना, औषध घ्यायचं आहे, असं म्हणायचे. कधीमधी मी त्याला 10 रुपये देत असे, पण सारखे सारखे देत नसे, कारण त्याचे औषध मला माहीत होते. दारू. होय, दारूसाठीच तो पैसे मागायचा. पूर्वी तो आमच्या शाळेतच महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिकत होता. जयदेव जोंधळे त्याचं नाव. माझ्या मागं 1-2 वर्ष असेल. आमच्या दीक्षित सरांचा तो आवडता शिष्य होता. दीक्षित सर आम्हाला संगीत आणि चित्रकला शिकवत असत. जयदेवच्या अंगामध्ये अनेक कला होत्या. तो चित्रे चांगली काढायचा. गंमत अशी की तो मातीच्या मूर्त्या अतिशय चांगल्या बनवायचा. गणेश चतुर्थीला त्यानं गणपती पण बनवला होता. प्रतिकूल परिस्थितीत तो ग्रॅज्युएट झाला. नंतर त्यानं BEd केलं. कोकणातल्या एका विनाअनुदानित शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्याला काम मिळालं. पण शाळेला ग्रँट मिळेपर्यंत बिनपगारी काम करीत होता. घरातून जेवून डबा घेऊन STनं जायचं. शाळेत काही पालक त्याला भेटायला यायचे. त्याच्याकडून चहा उकळायचे आणि हा बिनपगारी मुख्याध्यापक कर्ज काढून हात उसने देऊन पदरमोड करून नोकरी करायचा. बरेच दिवस असे गेले. सर, आपल्या शाळेला ग्रँट मिळायची काही चिन्ह दिसत नाहीत. एके दिवशी एक सहाय्यक शिक्षक त्याला म्हणाले. शेवटी त्या शाळेला ग्रँट मिळायची काही चिन्ह दिसेनात. याला येऊन जाऊन खर्च परवडेना. त्यानं नोकरी सोडली. आता पुढं काय? चित्रकलेची आवड असल्यामुळं काहीतरी करून भांडवल उभा करून भाड्याच्या जागेत एक फोटो स्टुडिओ चालू केला. कोकणातल्या खेड्यामध्ये कसलं काम? कधीतरी सीझनला साखरपुडा, लग्न वगैरे काम मिळायचं, आणि ते पण उधारीचंच की. एके दिवशी त्याला एक लग्नाचं काम मिळालं. साधारण 20 फोटो झाले असतील. त्यावेळी 10 रुपये दर होता, म्हणजे 200 रुपयाचं काम झालं. बऱ्याच दिवसांनी हे काम मिळालं होतं. त्यानं रोल वगैरे धुतला, प्रिंट तयार केल्या, पाकिटात घातल्या आणि गिरायकाची वाट बघत बसला. कसं व्हायचं, आधीच लोकांनी कर्ज काढून लग्न केलेलं असायचं. बजेट वाढलेलं असायचं. मंडप, लाईट, डेकोरेशन, बँडवाले, जेवणावळी, आचारी, भटजी या सर्वांचे पैसे देऊन निवांत झाल्यावर फोटो आणायला यायचे. ते पण आधी ॲडव्हान्स दिलेला नसायचा. लग्नानंतर एक 15 दिवसांनी नवरा मुलगा फोटो बघायला यायचा. फोटो बघून पाकिट परत द्यायचा. येतो एक 4 दिवसात, उसाचं बिल झालं की देतो म्हणायचा आणि परत जायचा. तो परत काही यायचाच नाही. अशी बरीच फोटोची पाकिटं गिरायकांची वाट बघत बसलेली असायची. इकडे रोल, पेपर, डेव्हलपर, हायपो आणायला पैसे नसायचे. लाईट बिल, स्टुडिओचं भाडं भरायला वायदे सांगायला लागायचे. एकदा एक माणूस ज्याच्या लग्नाचे फोटो त्यानं काढले होते तो रस्त्यानं जात होता. त्याला जयदेवनं हाक मारली. तो स्टुडिओत आला. तुम्ही फोटो कधी नेणार? जयदेवनं विचारलं. नेऊया की, जरा पैशाची अडचण आहे, तो म्हणाला. अहो, तुमच्या लग्नाचे मी फोटो काढलेत. तुम्ही ॲडव्हान्स पण दिलेला नाही. मी फोटो तयार केलेत. तुम्ही बघून पण गेलाय. आता तुम्हाला एक मूल पण झालं आहे. कधी नेणार तुम्ही फोटो? जयदेवनं कळकळीनं विचारलं. हे बघा, तुमच्याकडं न नेलेले किती फोटो शिल्लक आहेत? त्यानं विचारलं. बरेच आहेत, शेकडो असतील, जयदेव म्हणाला. मग तुम्ही मलाच का विचारतासा? त्यानं विचारलं. अहो, मी सगळ्यांनाच बोलवून विचारतोय, जयदेव म्हणाला. मी एक तुम्हाला विचारू काय? तो माणूस म्हणाला. विचारा की, जयदेव म्हणाला. नको,
तुम्हाला राग येईल, तो म्हणाला. नाही राग येतो, विचारा, जयदेव म्हणाला. जे फोटो गिराईक वर्षानुवर्षे नेत नाहीत ते फोटो तुम्ही काय करता, त्यानं विचारलं. समोर रिकामी जागा दिसते पडसर, तिथं नेऊन जाळून टाकतोय, जयदेव वैतागून म्हणाला. अहो तुम्ही जाळूनच टाकणार ना व, मग मला देऊन टाका की, तो निर्लज्जपणे म्हणाला. आता मात्र जयदेवचे टाळकेच सरकले. तो शांतपणे म्हणाला, तुम्हाला या गावातले गारेगारवाले माहिती आहेत? ते वेगवेगळ्या खेड्यामध्ये जाऊन दिवसभर गारेगार विकतात आणि शेवटी जे बॉक्समध्ये शिल्लक राहिलेले तुकडे असतात ते इथल्या ओढ्यात नेऊन ओततात. पण मुलांना फुकट देत नाहीत. कारण सांगा. आता मला काय माहीत हो, तो म्हणाला. तर दररोज त्या मुलांना गारेगार फुकट वाटले तर ती मुले कोण गारेगार विकत घेणार? संध्याकाळी गारेगारवाला फुकट वाटतोय, मग विकत कशाला घ्या? तुम्हाला निष्कर्ष कळला ना माझ्या म्हणण्याचा, जयदेव म्हणाला. तो निर्लज्ज माणूस हा हा करीत निघून गेला. स्टुडिओ चालायची काही चिन्हे दिसेनात. त्यानं त्या जागेत स्टुडिओ बंद करून रेडिओ, टेप रेकॉर्डर, दुरुस्तीचं दुकान काढलं. जुन्या रेडिओ टेप रेकॉर्डरची थप्पीच्या थप्पी साचली. दुकान भरून गेले, पण कोण न्यायला यायला तयार नाहीत. नुसता दुकानात आणून टाकायचा, परत न्यायला यायचंच नाही. आणि नंतर मग टी व्ही आला आणि ते दुकान पण बंद झालं. काय करावं त्याला सुचेना. कर्ज खूप झालं, शिक्षण असूनही कशातच यश मिळेना. अशातच हे दुःख त्रास विसरण्यासाठी त्यानं दारू प्यायला सुरुवात केली. दुरुस्तीच्या मिळालेल्या पैशात दारू मिळायची. व्यसनाधीन झाला. मला वाईट वाटायचं. इतका चांगला शिकलेला शिक्षक, कलाकार, चित्रकार, मूर्तिकार, छायाचित्रकार, मेकॅनिक, पण कुठंच कशातच जम बसेना. किती वाईट. मध्यंतरी मी त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला. मला कोणीतरी सांगितलं की अलीकडे तो कुठंतरी कोकणात आहे. आता तो काय करत नाही. कुणाकडून समजलं. अनेक कारणं सांगून तो पैसे मागतोय. जिथं कुठं लग्न, साखरपुडा, वाढदिवस असेल तिथं न बोलवता जातो. जेवायला पंक्तीत बसतोय. त्याला कोण उठ पण म्हणत नाही. मला प्रश्न पडतोय की अशी माणसं का जन्माला येतात? शिक्षक असून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला नाही. कलाकार असून कलेला किंमत मिळाली नाही. धंदा करूनसुद्धा पोट भरलं नाही. त्याच्याकडून काय चुकलं म्हणून त्याला हे भोग भोगायला लागले? सगळे प्रश्नच आहेत. प्रश्न प्रश्न प्रश्न, उत्तर शून्य. प्रारब्ध म्हणतात ते हेच काय? थँक्यू.